नमस्कार मित्रांनो, हा आपला पहिला ब्लॉग आहे. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सपोर्ट करा. सध्या आपण भिवपुरीला आलो आहोत. भिवपुरी म्हणजे कर्जतच्या आधीचं एक स्टेशन. भिवपुरी वॉटरफॉल. सध्या आपण चाललो आहोत. स्टेशनपासून चालत जातोय. निसर्ग बघत बघत चाललोय. आमच्या गावची पोरं सर्व आहेत. बघा कसं वातावरण झालंय. हे आमच्या गावची पोरं आहेत सर्व. बघू शकता खूप जण होते, पण काही कारणास्तव कॅन्सल झाले थोडे जण. बघा मित्रांनो, मी पण आहे, शूटिंग करतोय. बघू शकता पावसाचे दिवस, हिरवळ सगळी दिसते. स्टेशनपासून आम्ही चालत चाललोय. आमच्या एका मित्राला माहिती आहे भिवपुरी, त्यामुळे चालत चाललोय. चालत पण जवळ आहे. बघा मित्रांनो कसं बिल्डिंग पण अवेलेबल आहे तिकडे. बघू शकता. बघा कसं. हा आपला सचिन भाई, हा मनीष भाई भाऊ. आमची गावची फलटण चालले. चालत चाललोय. भूक पण लागली आहे थोडी. छोटू भेटला. हॅलो. बघा मित्रांनो कसं वातावरण दिसतंय, हिरवटगार एकदम. पावसाचे दिवस चालू आहेत. ते चित्र छान बघण्यासारखं आहे. बघा बघले पण आहेत रे. बघा मित्रांनो कसे हसत बोलत खेळत चाललोय. समोर डोंगर दिसत आहेत. बघा मित्रांनो कसं एकदम गावी आल्यासारखं फिलिंग येत आहे. हा मी ॲक्टिंग बघा. आता तलाव आहे. डोंगर एकदम जवळ आहेत. असं वाटतं डोंगर जवळ पाय तसे आहोत. एकदम गावची फिलिंग येते. सर्व धुकं दिसतंय सर्व समोर. हिरवळ गाव. बघा मित्रांनो असं वाटतं रानावत गेलोय. हा वाळ आहे. बघू शकता एकदम पाणी स्वच्छ असं दिसतंय. बघा मित्रांनो एकदम हिरवळगार असं वातावरण दिसतंय. वाव मस्त. इकडे बघा लेडीज लोक कपडे धुतात. एकदम गावी धुतात व्हाळावर जसं सेम. ही मुलगी खेळते पाण्यामध्ये. इकडे या साईडला शेती दिसते केलेली, लावणी झालेली आहे.
ढगाळाचं वातावरण निर्माण झालं आहे, म्हणजे पाऊस पडणार आहे. बघा मित्रांनो, आम्ही चालत चाललोय. डोंगर पण जवळ दिसतोय. चालत चाललोय. भूक लागली आम्हाला, चालून चालून दमलोय. वाव, एकदम हिरवळगार असं वातावरण दिसतंय. डोंगर एकदम हिरवळ, असा पावसाळा चालू आहे. एक नंबर. बघा, हळूहळू पुढे गर्दी दिसते. खूप लोक येत जात असतात तिकडे. बघा कसं डोंगराळ वातावरण निर्माण झालंय. पावसाची चिन्ह दिसतात. हळूहळू पाऊस पडायला लागलाय. बघा कशी मंडळी चालली आहे. एकदम डोंगराजवळ पोचलोय. आता आम्हाला भूक लागल्या, काहीतरी खावंसं वाटतंय. दुकान भेटलंय. सचिन भाई काहीतरी आपल्याला घेत आहेत. वडापाव. हा पार्सलच. आता मी वडापाव घेणार. वडापाव विचारला होता सचिन भाई. वडापाव विचारला, जास्त नाही मित्रांनो, 15 रुपये. स्वस्त आहे. आता पाऊस हळूहळू पडणार आहे. पाऊस थोडा थोडा पडायला लागलाय. बघा मंडळी, बघा एकदम डोंगराजवळ आहे. कॅमेरामॅन बघा. बघा कसं हिरवळ गार असं दिसतंय. मस्त वाटतं एकदम. इथे मित्रांनो रूम पण भेटतात. तिथे आपण बॅग ठेवू शकतो आणि राहू पण शकतो. आता अवेलेबल आहे सर्व. समोरचं चित्र बघा, एकदम लांबून थोडा धबधबा दिसतोय. बघा भिवपुरी फार्म. बघा मित्रांनो, समोर धबधबा दिसतोय. हिरवळगार असा निसर्ग दिसतोय. चालत चालत आनंद लुटत चाललोय. वातावरण बघत बघत अनुभवत भाई लोक चाललेत. बघा समोर धबधबा दिसतोय. खतरनाक हा क्लिअरिटी. वाजवा. बघा डोंगर दिसतोय. समोर डोंगर जवळ दिसतोय. पावसाचे चिन्ह दिसतात. हळूहळू पडायला लागलाय.
समोर मित्रांनो धबधबा आता आपण बघूया. लांबून बघा कसं, जवळ बघूया जरा थोडा. बघा कसं पाणी वाहताना दिसतंय. इथे आपल्याला जायचं आहे वरती. बघा किती लांब आहे. सचिन भाई, हा भाऊ बारक्यादा. फोटो मस्त आहे त्याचे, नॅचरल मस्त असतं एकदम हिरवट असा. सगळे धबधबा बघतात कसे. कॅमेरामॅन सुशांत म्हणजे मी. या बघा काय करायचं कसं करायचं सगळं बघतायत, ठरवतायत. गावासारखे गाय गुरे. बघा पब्लिक दिसते हळूहळू. बघा पाणी कसं वाहत आहे. असं वाटतं एकदम मस्त वाटतं एकदम वातावरण. आता आम्हाला थोडी भूक पण लागली आहे. चालून चालून दमलो आहे आम्ही. जास्त स्टेशनवरून जास्त लांब नाही आहे. 20 मिनटं पण नाही लागणार. 15, 16, 17 मिनटात याल तुम्ही. आता आम्हाला भूक लागली आहे जोरातच. खावंसं वाटतं काहीतरी. आम्ही आता काहीतरी खाणार. बघूया आपल्याला काय घेऊन येतोय. किंवा पाऊस पण पडतोय आणि मक्का घेऊन येतोय. सचिन आपल्याला मक्का घेऊन येत आहे. मक्का खातात सर्व. भाजलेले मक्के मीठ घालून मस्त. चला तर आपण खाऊन बघूया. हा बघ कसा खाऊन दाखवतो आपल्याला. कसा हवऱ्यासारखा खाते रे. जरा आगे जा. आशिष भाई सगळ्यात छोटा मुलगा आमच्यातला. बघा मका खावा सर्वांनी मका. आता पण पुढे जाऊया हळूहळू. वरती दिसतोय मोठा मेन धबधबा भिवपुरीचा. पण चालत आता कसं दिसतंय एकदम. जसं आपण फोटोमध्ये बघतो तसंच दिसतंय वातावरण. पाऊस पण पडतोय थोडा थोडा. पोचत आहो. पब्लिक सकाळीच गेलेली पब्लिक घरी चालली. आता आमची बारी. खूप पब्लिक येत असते इथे. इतर काहीच नाही. आता जशी जशी दुपार होईल तशी पब्लिक वाढत जाईल. सध्याचे 10:30 वाजले. आम्ही मेन ठिकाणी पोचलो. खूप पब्लिक दिसते इथे.
खूप पब्लिक दिसतंय. हा धबधबा बघा, भिवपुरीचा धबधबा, भिवपुरी वॉटरफॉल. पाऊस कमी असल्याने पाणी कमी आहे. बघा आपण उंच असा किती उंच आहे तो बघूया आता. बघा बघू शकता उंच किती आहे तो. धबधबा खूप उंच आहे. पब्लिक पण खूप दिसतंय आता. वातावरण बघा कसं दिसतंय. पब्लिक थोडी गर्दी वाढली आता. पाण्यामध्ये गेलं सर्व. आमची पोरं गेले पाण्यामध्ये. सुमित भाई, सचिन भाई, मनीष भाई, आशिष भाई, सचिन भाई असे आम्ही 5-6 पोरं गेलो. एक चालत जाण्याची एक मजा वेगळी असते. खूप काही बघायला भेटतं, अनुभवायला भेटतं. बघा एकदम जोरात असं पाणी पडतं, वरून अंगाला लागतंय. बघा मित्रांनो, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.